श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे घट विसर्जन केल्यानंतर घटातील जे धान्य उगवलेले असते तर आपल्याला ते एके ठिकाणी गुपचूप ठेवायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपण घटस्थापनेसाठी ज्या ज्या वस्तूंचा वापर केलेला असतो, जे जे साहित्य वापरलेले असते, तर या सर्व साहित्यांचे काय करायचे तर हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण विधीपूर्वक शुभ मुहूर्तावरती घटस्थापना करत असतो, म्हणजे आपल्या घरामध्ये घट बसवत असतो, अखंड दिवा लावत असतो. 9 दिवस आपण या घटाला पाणी घालत असतो, माळा घालत असतो, नैवेद्य दाखवत असतो आणि त्याचप्रमाणे घट विसर्जन जे आहे तर ते सुद्धा आपण योग्य प्रकारे करत असतो. 9 दिवस आपण 9 शक्तींची पूजा केलेली असते आणि दशमीच्या दिवशी घट विसर्जन जे आहे तर ते केले जाते. तर काही घरामध्ये नवमीच्या दिवशी घट विसर्जन केले जाते. आता यंदा 2024मध्ये नवमी तिथी आणि दसरा जो आहे तर तो एकाच दिवशी 12 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे घट जे आहेत तर ते ज्यांचे कोणाचे नवमीला उठणार आहेत तर ते सुद्धा 12 ऑक्टोबरलाच उठणार आहेत आणि ज्यांचे दसऱ्याला उठतात तर ते सुद्धा 12 ऑक्टोबरलाच उठवायचे आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, घट उठवल्यावर घटातील धान्य जे आहे तर ते एके ठिकाणी ठेवायचं आहे. आता ते कोठे ठेवायचं हे आपण पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आता सर्वप्रथम आपण हे पाहूया की आपण घटस्थापना जेव्हा करतो त्यामध्ये जे जे साहित्य वापरतो तर त्याचं काय करावं. घटामध्ये जे आपण पाणी ओतलेलं असतं तर ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे. घरामध्ये शिंपडताना आपल्याला बाथरूमची जागा, टॉयलेटची जागा जी आहे तर ती जागा जी आहे तर या ठिकाणी मात्र शिंपडायचं नाही. त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी कचरा ठेवतो तर त्या ठिकाणी सुद्धा शिंपडायचं नाही. या जागा सोडून संपूर्ण घरामध्ये तुम्ही हे पाणी शिंपडू शकता. उरलेलं पाणी जे आहे तर ते झाडांना घाला, तुमची जी काही फुलझाडे वगैरे असतील, परंतु चुकूनही तुळशीला हे पाणी घालायचं नाही. यानंतर घटाला आपण ज्या 9 दिवस माळा बांधलेल्या असतात, ज्या फुलांच्या माळा असतात तर त्या आपल्याला निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली एक खड्डा काढून त्यामध्ये म्हणजे मातीमध्ये विसर्जित करू शकता. यानंतर घटातील उगवलेलं जे धान्य आहे तर ते आपण देवांना अर्पण करत असतो. त्याचप्रमाणे ते कोठे ठेवायचं तर हे सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत. कलशामध्ये जे नाणं आहे तर ते स्वच्छ करून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. यासोबत आपण जी सुपारी टाकलेली असते तर ती सुद्धा तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा सुपारी तुम्ही विसर्जित केली तरी सुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची असेल तर एक लाल कापड घ्यायचं आहे, त्यामध्ये ते नाणं आणि सुपारी बांधायची आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होऊ दे आणि हे आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. आपण जेव्हा मांसाहार करतो किंवा तुम्हाला सुतक असेल, पिरियड असेल तर अशा वेळेला आपला हात लागणार नाही, तर अशा पद्धतीने आपल्याला हे नाणं आणि सुपारी तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे घटाला बांधलेला जो धागा असतो तर तो तुम्ही हातामध्ये बांधला तरी सुद्धा चालतो. या धाग्यामध्ये दैवी तत्व जे आहे तर ते निर्माण झालेले असते. त्याचप्रमाणे घटाची जी काही पाने असतील, फुले असतील तर ती सुद्धा आपल्याला विसर्जित करायची आहेत. पूजेमध्ये जे आपण तांदूळ वापरतो तर ते आपल्याला पशुपक्ष्यांना खायला द्यायचे आहेत किंवा तुम्ही याचा प्रसाद सुद्धा बनवू शकता. आणि आपल्या घरामध्ये जे इतर तांदूळ आहेत तर त्यामध्ये जरी आपण हे मिक्स केले तरी सुद्धा चालतील. तसेच तुम्ही जर तुमच्या देवघरामध्येच कुलदेवीची ओटी भरलेली असेल तर हे सर्व साहित्य तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून हे साहित्य जे आहे तर ते द्यायचं आहे आणि तिला नमस्कार करायचा आहे. आपण घटासाठी जी माती वापरलेली असते, म्हणजे बघा ज्या मातीमध्ये आपण धान्य पेरत असतो तर ही माती एखाद्या झाडाखाली टाकावी किंवा तुम्ही शेतामध्ये जरी टाकली तरी सुद्धा चालेल. आता ज्यांचं शेत आहे तर त्यांनी काय करायचं आहे, घट जो आहे तर तो पूर्ण उचलून जरी शेतामध्ये ठेवला, म्हणजे जे धान उगवलेलं असतं, कारण सर्व जर धान जे आहे तर ते आपण वापरत नाही, थोडं धान आपण म्हणजे जे धान्य उगवलेलं असतं त्याला धान म्हटलं जातं, तर हे धान जे आहे तर ते देवांना अर्पण करत असतो आणि बाकीचं जे उरलेलं आहे तर ते आपण शेतामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. घटासाठी वापरलेला घट जो आहे
तर तो स्वच्छ करून, तुम्ही जर मातीचा घट वापरलेला असेल तर तो स्वच्छ करून दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो, किंवा हा घट तुम्ही विसर्जित केला तरी चालेल, परंतु हा घट आपल्याला फोडायचा नाही. काही भागामध्ये बघा तांब्या जो आहे तर तो वापरला जातो, तर तो आपल्याला स्वच्छ करून पुन्हा आपल्या वापरामध्ये घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, तर हे धान जे आहे तर ते एका ठिकाणी ठेवायचं आहे. आता हे ठेवताना आपल्याला कोणालाही सांगायचं नाही, गुपचूपपणे आपल्याला ते ठेवायचं आहे. घटातील जे धान्य उगवलेलं आहे तर यामध्ये देवीच्या 9 रूपांचे दैवी तत्व जे आहे तर ते कार्यरत असते. धनाचा उपयोग आपण चांगल्या गोष्टीसाठी करत असतो. आता काय करायचं, एका कपड्यामध्ये लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्या आणि त्यामध्ये थोडेसं ते धान जे आहे तर ते ठेवायचं आहे. थोड्याशा पिवळ्या अक्षता आणि 9 दिवस आपण जी अगरबत्ती लावतो तर त्याची जी रक्षा असते तर ती रक्षा, तर असं आपल्याला एकत्र बांधायचं आहे आणि हे आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता. एक लाल कागद घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं धान आपल्याला ठेवायचं आहे आणि अगरबत्तीची रक्षा, त्यासोबत थोडेसे अगदी 5 तांदळाचे दाणे ठेवून आपल्याला त्या कागदाची पुडी बांधायची आहे आणि आपल्या पर्स पॉकेटमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो. त्याचप्रमाणे व्यापार वाढीसाठी किंवा तुमचं ऑफिस असेल तर त्या ठिकाणी एका बाजूला सुद्धा तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून हे धान जे आहे तर ते ठेवू शकता. ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो कपाटात किंवा तुमचा जो कॅश बॉक्स असेल तर त्या ठिकाणी जरी आपण पिवळ्या कपड्यामध्ये बांधून हे धान ठेवलं तरी सुद्धा आर्थिक स्थैर्य जे आहे तर ते मिळते. घरातील आर्थिक अडचणी संपतात, धनधान्यामध्ये वाढ होत असते. कोणत्याही इच्छापूर्तीसाठी आपला ज्या देवावरती विश्वास आहे तर त्या देवाचं आपल्या घरामध्ये जे पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही हे धान जे आहे तर ते ठेवू शकता. मुलांच्या पुस्तकामध्ये सुद्धा ठेवू शकता. उगवलेले जे धान्य आहे तर ते खालच्या बाजूने सफेद आणि वरच्या बाजूने हिरवे असेल तर याचा अर्थ आपली पूजा जी आहे तर ती सफल झाली आहे तर असा होतो. त्याचप्रमाणे हे धान जे आहे तर ते स्त्रियांनी वेणीमध्ये तर पुरुषांनी आपल्या टोपीमध्ये सुद्धा थोडं थोडं धान जे आहे तर ते आपल्याला माळायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुपचूपपणे हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे.